काय झालं की हा एक धनगराचं लेकरू मी 4थी पर्यंत शिकले, हे नंतर शिकून पुढे मॅट्रिक, मग BA, BEd मास्टर, मग BA, मग MA, मग MA होऊन आज हे नागुवीरकर साहेब आज वसईला जिल्हा परिषदेच्या वसई केंद्राचे शिक्षण केंद्राचे शिक्षण प्रमुख आहेत. कंठातून काढलं की गुरुजी मी आता कायमचं स्थलांतर होतंय, मी परत कधीच शाळेत येणार नाही. आणि गुरुजीने हात वर केले, घोड्यावरून मला गुरुजीने उतरून घेतलं आणि जन्मदात्या आईवडिलांना सोडून मी शाळेच्या एका पाऊल वाटेनं प्रवास सुरू केला. हा माझ्या आयुष्यातला युटर्न आहे. काय ते मेंढऱ्यावानी व्यान्या करते असं, पण पोळो गुरुजीने म्हणे माझ्यातला तो म्या घालवला आणि माझ्यातला मी जागा केला. माझ्या आयुष्यातला पहिला पेढा मी घरात कुणालाही दिला नाही, देवालाही ठेवला नाही, तर जालिंद्र खशेबापूळ गुरुजींच्याच हातात दिला, कारण तोच माझ्या आयुष्याचा वाटा आहे. ग्रामीण भागातल्या लोकांच्या दृष्टीने जनावर फार मोठं दागिन असतं किंवा फार मोठं प्रेम असतं, त्यांच्या पशु प्रेम असतं त्यांच्यामध्ये. की माझा पहिला पगार जो काय मिळाला त्याच्यातून आईने 1 तोळ्याचं वजरणी मोडली होती, मी 1.5 तोळ्याची वजरणी करून आईच्या गळ्यात घातली आणि पेढीची वजरणी घालून आईने वाटली. तर ज्या परिस्थितीतून आलो, ज्या दरी खोड्यातून आलो, त्या दृष्टिकोनातून आईच्या दृष्टीने ते खूप मोठं पद होतं. आणि म्हणून गावभर चर्चा होती की भामाचं कुर्मे शाळा शिकून मास्तर झाला आणि तिनं खरं शेवट झालाय. आणि अनेक वाचकांना ते आवडत सुद्धा. लोक हसायचे आम्हाला की अरे काय येणार, एवढं साधं पॅन्ट शर्ट आणि बूट घेऊन कशाला आले ते BEdला. शर्ट प्रचंड ढगाळ झाला आणि पॅन्ट प्रचंड टाईट झाली आणि अशा वेशात आम्ही त्या कॉलेजमध्ये गेलो तर अख्ख्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या की बाबा आले कशी तरी पांढरे होऊन. अशा ठिकाणी आम्ही बसायचो अभ्यासाला देवापूरला असताना की ती एसटी लांबून माळरानावरून दिसेल आणि ती लाल परी ती दिसायची की आली एसटी, म्हणून आम्ही पळत सुटायचो आणि स्टँडवरती जाऊन करायचो. कधी कधी दुसरेच मित्र जेवण काढून खायचे. तुझा सगळा खर्च कोल्हापूरला युवराज पाटील नावाचा मित्र करणार. आणि खरंच आम्ही आई वडिलांना सांगितलं आम्ही जातोय म्हणून आणि आलो. 4 महिने माझा सगळा खर्च, मला कपडे सुद्धा चांगल्या पद्धतीचे घेतले. म्हणे अरे युवराज पाटलाचा मित्र आहे तो, असा काय गवळ्यासारखा राहशील. आणि केलं ते केलं, एवढंच नाही केलं मॅडम, त्याला आणि सगळ्याच मित्रांनी ज्यांनी मला मदत केली त्यांना खऱ्या अर्थानं सलाम आहे की त्यांच्यामुळेच मी इथे आहे आणि हेच माझं भांडवल आहे. त्या हॉस्टेलमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी 15 किलोमीटर डोक्यावर ट्रक घेऊन पावसात भिजत गेलेले आणि रात्रभर दुसऱ्या दिवशी ते उघडणार ऑफिस, रात्रभर वारांड्यात पावसात भिजत कोपऱ्यात बसलेला नागुवीरकर. नंतर अनेक योगासनं, कबड्डी, अनेक खेळांमध्ये सगळ्या प्रथम क्रमांक मिळवला. तेव्हा याच माणसाला सगळी मुलं वीरकर बक्षीस घेताना सगळा असा ग्रुप जेव्हा तेव्हा त्यांना आठवले कोण तर ते आपले पोळ गुरुजींमुळे आपण इथे आज आहोत. मी पुढे वाचत असताना त्या नागाने त्या बेडकी खायला झडप मारली तेव्हा अख्खा वेटोळा माझ्या पुस्तकावर पडला आणि माझा हात झिंजरला, घाबरलो आणि ती रॉकेलची बाटली सांगली, कालपून पेटल्यानं मोठा जाळ झाला. मेंढ्याच्या डिलिव्हरी, आता माणसाची डिलिव्हरी काय मेंढराची डिलिव्हरी काय सांगितली, सगळ्या मेंढरांची कोकरी ती काढतात, बाया पुरुष सगळे हाताने काढतात, कोकऱ्यांची डिलिव्हरी करतात. तर मेंढीचं दूध आणि बाजरीची भाकरी खाऊन असं मागं जरी सटलं ना तरी 10-15-20 मिनिट डोळे झाकल्याशिवाय राहतात. निद्रानाशिवाय रामबाण उपाय. आज आपण आचार्य अत्रेकट्टा ठाणा येथे झालेली एक अनोखी मुलाखत पाहणार आहोत. असं म्हणतात की संघर्ष हा आधी माणसाला रडव आणि मग घडव. तर याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले आजचे पाहुणे आदरणीय नागुवीरकर साहेब, तुमचं अत्रेकट्ट्यावर मनापासून स्वागत. तर गाव म्हणजे पांडेश मध्ये मसवड मध्ये मसाईवाडी, ही मुलाखत रंगवली आहे अत्रेकट्ट्याच्या संस्थापिका संपदा बागळे यांनी. शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख आणि लेखक श्री नागुवीरकर हे ज्या गावामध्ये राहायचे त्या गावामध्ये 4थी पर्यंतचे शिक्षण मिळायचे. त्यांच्या बालपणी अशी परिस्थिती होती की 4 महिने शाळेत जायचे आणि 8 महिने मेंढरे चारायला जायचे. माणगाव तुम्हाला माहिती का की सगळं उजाड डोंगर, ओसाड, माळरान आणि कोरड्या नद्या असं सगळं पांडेसांचं जीवन. त्यामुळे हे पावसाळ्यानंतर हे सर्व लोक आपला वेळ त्यांचा वाडा मुलुगिरीवर निघायचा. वाडा म्हणजे काय की 10-12 पिराडं एकत्र मिळून तो तांडा मुलुगिरीवर जायचा. तर त्या भटकंतीत अतिशय हालअपेष्टा सोसलेल्या आपल्या समाजाचं जीवन कसं काय होतं, किती हालअपेष्टा त्यांनी सोसल्या
हे सगळं सांगणारं जिवंत वर्णन केलेली त्यांची कादंबरी, आत्मचरित्र त्यांचं हेडाम नावाचं त्यांचं आत्मचरित्र आहे. हेडाम याचा अर्थ जिंकेपर्यंत लढणे. तर ह्या आत्मचरित्रात्मक ग्रामीण कादंबरीला आजवर 18 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. देश विदेशात म्हणजे ऑस्ट्रेलिया, नंतर सौदी अरेबिया, आणखी कुठं कॅनडा, रशिया अशा सगळ्या देश विदेशात पोहोचली आहे आणि तिथून इंग्रजी अनुवादाची पण मागणी आलेली आहे आणि आता तेही काम सुरू झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोलापूरला जी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हे जी युनिव्हर्सिटी आहे, विद्यापीठ आहे, तिथे यंदा द्वितीय वर्ष कला शाखेच्या अभ्यासक्रमाला ही कादंबरी लावलेली आहे. तर त्यांचा जो संघर्षमय असा जो प्रवास आहे दिल्लीने केलेला, तो प्रवास आज आपण ह्या मुलाखतीतून उलगडणार आहोत. तर विरकर साहेब, तुम्हाला माझा पहिला प्रश्न आहे की 4थी नंतर तुमचं आयुष्य बदललं, तर तो तुमच्या जीवनाचा जो टर्निंग पॉईंट होता 4थी मधला, तो आम्हाला ऐकायचा. सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यातल्या मसाईवाडी या गावामध्ये एका धनगर वस्तीमध्ये माझा जन्म झाला. जवळजवळ 100% गाव निरक्षर आणि 80-90% लोक मेंढपाळ व्यवसाय करणारे. अशा या धनगर वस्तीमध्ये एक शाळा होती, ती देवळामध्ये भरायची आणि केंगार नावाचे गुरुजी होते, ते प्रचंड मारकुंडे होते. त्यामुळे जवळजवळ 80% पोरांनी शाळा सोडून दिल्या होत्या. 5-6 पोरं फक्त शाळेमध्ये उरले होते. आणि बराचसा गावामधला जो भाग आहे, गावामधले जे मंडळी आहेत ते दुष्काळ पडल्यामुळे किंवा मेंढ्याला चरायला मिळत नसल्यामुळे स्थलांतर व्हायचे. अशा परिस्थितीमध्ये, अशा स्थितीमध्ये असताना मी 5-6 मुलं त्या शाळेत असताना एका माकोबाईच्या देवळामध्ये ती शाळा भरायची. कधी कधी गुरुजींची लहर आली तर गुरुजी घरी पण भरवायचे. आणि पहिले येतेमध्ये तिथं गेलो आणि पहिल्याच दिवशी गुरुजींनी ग काढला आणि सांगितलं हे गिरव. आणि मी ती गिरवणं काय असतं हेही मला माहित नाही, पुरती ओळख झाली नव्हती. सानकन कानाखाली माझ्या गुरुजींनी लावली आणि मी रडायला सुरुवात केली. सांगितलं की पुन्हा या शाळेचं कधी तोंड बघायचं नाही, पण पळून गेलो. पहिलीमध्ये एकच दिवस भरला. त्यानंतर दुसरीमध्ये गेलोच नाही शाळेमध्ये. असा हा प्रवास, अशी ही पार्श्वभूमी होत असताना तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा ही दलित क्रांती, दलित चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये मूळ धरलेली होती. आणि आमचा वाडा स्थलांतर लोक मेंढरांबरोबर पटकन तिला वडिलांबरोबर आईबरोबर जायचो. ते शिखर शिंगणापूरच्या बाजूला फलटणच्या जवळ नातेपुते म्हणून गाव आहे, ते कापूस खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत होता. पण तिथं आमची मेंढरांचं स्थलांतर झालं होतं. तिथे दलित व्यक्ती गुरुजी होते आणि त्या गुरुजींनी खऱ्या अर्थानं आमच्या वडिलांना सांगितलं की आपण तुला 2-2 मुलं एका तरी मुलाला शिकवू शा, शिक्षण घेतलं पाहिजे, ही पुढची पिढी करणार आहे का. तेव्हा त्या आबांच्या डोक्यावर मध्ये ते शिक्षणाचं बीज त्यांनी पेरलं आणि खरंच वडिलांनी सुद्धा निर्णय घेतला. आणि तिथून 27 किलोमीटरचा प्रवास वडिलांनी मला खांद्यावर घेतला आणि आजोळी माझे दुर्देव म्हणून गाव आहे तिथं मला शाळेमध्ये नेलं. आणि गुरुजींनी तिथं फक्त कान असा इकडून पकडायला लावला. ते सांगितलं तुझं वय 2रीच आहे, आता तू 2रीत गेलास. अरे म्हटलं मी पहिली एकच दिवस गेलो, 2रीत बस. तिथेही 2-3 दिवस 2-4 महिनेच आजीवळी काढले असतील. पुन्हा शाळा सुटली. असं 4थी पर्यंत आयुष्यात. 8वीला मी गेलोय, 8वी पास झालो, याचं काही कानपत्ता किंवा माझी मलाच कळत नव्हतं आपण कोणत्या वर्गात आहे. आणि पुन्हा 3रीला मसवडला गेलो. मसवडला नदीला भरपूर नदीला पाणी आल्यामुळं पुन्हा शाळेत जायचं थांबलो. असा प्रवास. आता तुम्ही जो प्रश्न विचारला की तुमच्या आयुष्याला युटर्न कसा मिळाला, खऱ्या अर्थाने मी जी इथं आहे ते त्या एका युटर्नमुळे आहे. आणि मग आता 4थी मध्ये पुन्हा मेंढर मुलकावरून घरी आली आणि मी शाळेमध्ये गेलो. तर ती सगळी शिक्षक मी म्हणायचे की हा नुसता 2-4 महिने येतून हा पळून जातो, पुन्हा मेंढराकडे जातो. त्यामुळे माझ्याबद्दल एक निगेटिव्ह वातावरण तयार झालं होतं. तर जालिंदर खाशाबा पोळ नावाचे गुरुजी, जो देव माणूस होता, त्यांनी मला शिक्षकाच्या नजरेतून पाहिलं, माझ्या खांद्यावरून हात फिरवला आणि सांगितलं चल मला आपल्या शाळेमध्ये. मला गुरु शाळेतही घ्यायला तयार नव्हते. तू येऊच नको म्हणे आता इथून पुढं, कारण तुझ्या 2-3 महिने येतो सर, पुन्हा हाजरी पडावं लागतं, तुला वरच्या वर्गात टाकलावं लागतं. आणि मॅडम गुरुजींनी मला शाळेत नेलं. आई वडिलांपेक्षाही लढा लावला आणि गुरुजींच्या मी अवतीभोवती वावरू लागलो. आणि जे पूर्वीचे धडे होते पाठ्यपुस्तकामधले, जे आशय होता, ज्या कथा होत्या, त्यांनी शाळेमध्ये काहीतरी भन्नाट आहे आणि हे विश्व सुंदर आहे
याचं वाचन थोडं थोडं यायला लागलं आणि मला शाळेची आवड लागली, गुरुजींच्या मी अवती आवडू लागलो. घटना अशी घडली की त्याच काळामध्ये कुटुंब विभक्त झालं आणि कुटुंब विभक्त झाल्यानंतर आता गुरुजींनी सांगितलं आता तुला स्कॉलरशिपचा फॉर्म भरणार आहे, आता तुला 4थी मध्ये मी केंद्रामध्ये तेव्हा 4थीला शिष्यवृत्ती परीक्षा होती आणि वर्गामध्ये खूप चांगली माणसं गणितात वगैरे पडायला लागले. त्यामुळे गुरुजींना वाटायचं की नाही याला आपण काहीतरी घडवायचा. हा गुरुजींनी घेतला दृढ निश्चय. कुटुंब विभक्त झालं मॅडम आणि आई वडिलांनी निर्णय घेतला की आपल्याला शाळा वेळा काही नको, आपल्याला कायमचं स्थलांतर व्हायचं आहे. आणि दिवाळीचा पिरियड होता आणि दिवाळीला मानदेशामधला चारा वाळतो आणि मग पुन्हा स्थलांतराला सुरुवात होतं आणि पुन्हा आई वडिलांनी सांगितलं जा तू गुरुजींना सांगून ये आता कधी शाळेत यायचं नाही म्हणून, कारण जाणार नाही म्हणून, कारण आता तुला आता बऱ्यापैकी मोठा झालाय, तू 4 मेंढर राखू शकतो. आणि वडिलांनी खरंच 20 खंडीवर मेंढर आणली आणि आता माझं जवळजवळ सगळं कपडे बिपडे त्या घोड्याच्या गरडामध्ये लादली आणि जा म्हणे गुरुजींना सांगून ये. आता खरं मी नसतो गेलो तरी चाललं, असाच निघून गेलो असतो तरी चाललं. तुझ्या गुरुजींनी मला जो लळा लावला होता, जी प्रेम लावला होता, असंच कसं जायचं, एकदा सांगून तरी जाऊया ना गुरुजी मी जातो आता, मी कधीच येणार नाही म्हणून. बिना दप्तराचा मी शाळेमध्ये गेलो आणि आज सांगेल मग सांगेल मला खरं सांगू वाटलं नाही की गुरुजींना कसं सांगायचं मी कधीच येणार नाही. दुपारपर्यंत मी एका कोपऱ्यात बिना दप्तराचा गेलो होतो, बसलो होतो. मुलं पुन्हा जेवायला सुटली, वरांड्यात जेवायला लागली, गुरुजी टेबलावर बसले, मी एका कोपऱ्यात अशी मान खाली करून बसलो होतो. गुरुजी म्हणले काय झालं तुला, तू नागू दप्तर कुठे तू आला कस नाही, 2 दिवस होताच कुठं, एकही शब्द बोललो नाही. असा नरखडत टेबलाच्या जवळ गेलो, टेबलाचा घट्ट आधार घेतला आणि गुरुजींना जे सांगावं वाटत नव्हतं ती कंठातून काढलं की गुरुजी मी आता कायमचं स्थलांतर होतंय, मी परत कधीच शाळेत येणार नाही. हे वाक्य मी तोंडातून उच्चारलं. गुरुजीने पाठीवर हात ठेवला, अंगातून अशी लखेर गेली की डोळ्यातून 2-2 धारा लागल्या माझ्याही. आणि गुरुजीने सांगितलं, गुरुजींकडे एक धीर होता, असू दे म्हणे थांब जा टाकीला पाणी तोंड धुवून ये. तोंड धुवून आलो, एक झुमका एक आरती भाकरी खायला दिली, त्यांच्या समोर मी खाल्ली. सगळं समजून घेतलं की काळ तू निघालायस, कधीच शिकणार नाहीस का. आणि त्यांच्या समोर उत्तर नव्हतं की ह्याला ठेवायचं कुणाच्याकडे, हे जेवणार कुठे. आणि अक्षरशः सांगितलं तू जातात तर एकदा भेट, मला काय करता येते का बघू. 2 दिवसांनी मेंढर मुलखावरती निघाली, घोड्यावर आईने बसवलं, थोडं मेंढ्यांचा तांडा पाठीमागं घोड्याचं बिराड आणि त्याच्यावर मी बसलेलो. म्हटलं आई गुरुजींना जाताना फक्त सांगायचंय मला, अरे आता त्या दिवशी जाऊन भेटलं मी आता काय सांगायचंय. आणि अक्षरशः शाळेच्या समोरून हा बिराडाचा तांडा निघाला होता. गुरुजी वर्गात होते, लघवीला शाळा सुटली होती आणि माझ्या 2-3 मित्रांनी मला ओळखलं की अरे हा घोड्यावर बसला आणि हा निघालाय. मी आईला सांगतो तो आई एकदाच भेटून येतो, तर आई म्हणायची नाही जायचं आता पुन्हा डोक्यात शाळेचा विषय घेऊ नकोस. वडर समाजाचा आनंद माने माझा मित्र आहे, तो तितक्याच लगबगीने पळत गेला. गुरुजींना जाऊन सांगितलं गुरुजी तो बघा धनगराचा नाग्या निघाला, पुन्हा कधीच येणार नाही. गुरुजी ताडकन उठले, मीटिंग होती आणि पळतच माझ्याकडे आले आणि घोडं उभा होतं, मी घोड्यावर बसलेलो होतो. आणि तो माझ्या आयुष्यातला युटर्न होता मॅडम की माझ्याकडे त्याने बघितलं, सांगितलं जातोस. मला एकही शब्द बोलावसा वाटलं नाही, पण जातो असं म्हणायचं माझ्या तोंडातून उच्चार निघाला नाही. 2-2 धारा डोळ्यातून लागली, डोक्याची टोपी काढली आणि मी तोंडावर आवळून गप्प बसलो. पुन्हा आईशी संवाद साधायला गुरुजींनी प्रयत्न केला आणि सांगितलं गुरुजी आता आमच्या पोराच्या डोक्यात काय घालू नका, आमचं पोरगं काय शाळा मास्तर करायचं नाही किंवा आमचं पोरगं काय शिकवायचं नाही, आमच्या ह्याच्यात कोण पिढी शिकलंच नाही, तुम्ही डोक्यात घालूच नका. आई लेखी गुरुजींना बोलत होते, पण गुरुजी मधला जो शिक्षक होता तो माझ्याकडे बघत होता की याला शिकायचं आहे, काय बोलला नाही. दुसरा शब्द विचारला, तू माझ्या बरोबर येतोस. मी हो बोललो आणि गुरुजीने हात वर केले. घोड्यावरून मला गुरुजीने उतरून घेतलं आणि जन्मदात्या आई वडिलांना सोडून मी शाळेच्या एका पाऊल वाटेनं प्रवास सुरू केला. हा माझ्या आयुष्यातला युटर्न आहे आणि त्या गुरुजींनी जर ते धडक दाखवलं होतं तर नागोलकर इथं नसता. हा माझ्या आयुष्यातला खऱ्या युटर्न आहे. हे बघा हेच तो प्रसंग आहे ना, हे चित्र आहे बरं काय ह्या मुखपृष्ठावरचं. ह्या तुम्हाला घोड्यावरचा तो टोपी घातलेला छोटा मुलगा दिसतोय ना, तो तेच हे नागोलकर सर. त्यांनी त्या पुस्तकात पण एक लिहिलंय, मला असं मला यायचं ना ते क्या म्हणायचं, तर बाकीची मुलं म्हणायची काय ते मेंढऱ्यावानी व्यान्या करते असं. पण पोळू गुरुजीने म्हणे माझ्यातला तो म्या घालवला आणि माझ्यातला मी जागा केला. पोळगुरुजींकडे तुम्ही वर्षभरच राहिला हो ना, त्यांच्याकडे वर्षभर राहिले, पण तरी सुद्धा पोळ गुरुजी तुमच्या कायम संस्कारात राहील.
म्हणजे किती पुढे पुढे शिकत घेतात तरी जेव्हा काही चुकीचं वर्तन घडत असेल हातून तर पोळ गुरुजींची आठवण यायची. त्या पोळ गुरुजींचे संस्काराबद्दल सांगा. मॅडम, पोळ गुरुजी हा माझ्या जीवनामधला देव माणूस आहे आणि म्हणून माझ्या पुस्तकामध्ये सुद्धा माझी कादंबरी आई आणि गुरुजींना वाहिलेली आहे. गुरुजींना माहिती नव्हती की ह्याने कादंबरी लिहिली वगैरे किंवा माझं काय लिहिलंय. माझी जेव्हा कल्याणला प्रकाशन सोहळा झाला तर एक TV चॅनलमध्ये पोहोचले आणि गुरुजींची मुलाखत घेतली तर गुरुजी अक्षरशः भेरवरले की मला नव्हतं वाटत असं काय घडणार आहे. तर गुरुजींचे जे संस्कार होते ते माझ्यामध्ये जे गावंढळपणा, भाषा गावंढळ होती, वागणं गावंढळ होतं, ग्रामीण बाज होता, हा सगळा बाज गुरुजींच्या सहवासामुळे निघाला. आणि जे तिथले लोक आहेत, जे सुशिक्षित लोक आहेत त्यांच्या सहवासामध्ये, तेव्हा मला वाटलं की नाही आता आपण शिकल्याशिवाय पर्याय नाही, आपण शिकलं पाहिजे. आणि पुढेही आयुष्यामध्ये गुरुजींना मी कधीच विसरलो नाही. ठाणे जिल्ह्यामध्येच, याच जिल्ह्यामध्ये वाडा तालुक्यामध्ये नोकरीला लागलो. 4-1 दिवस भरले नोकरीचे आणि मला कधी गुरुजींना जाऊन भेटेल असं झालं होतं. माझ्या आयुष्यातला पहिला पेढा मी घरात कुणालाही दिला नाही, देवालाही ठेवला नाही, तर जालिंदर खशेपापूळ गुरुजींच्याच हातात दिला, कारण तोच माझ्या आयुष्याचा वाटा आहे. माझी आई तशी पूर्ण निरक्षर, तिला 100 रुपये मोजता येत नव्हते. आम्ही मोजून द्यायचो 20-20च्या नोटा आणि ते करायला. पण एक निरक्षर स्त्रीमध्ये जीवन जगण्याचं जे आत्मभान आहे ते एवढं प्रचंड होतं तिच्याकडे. मानवता एवढी तिच्याकडे होते की गावात कुणाचंही दुःखद घटना घडली की आई तिथं पोहोचली म्हणून समजायची, किंवा कुणाला वाका प्रसंग पडला असेल, एखाद्याला सल्ला घ्यायचा असला की आईकडे ती लोक यायची. कुणाचंही खोटं बोलायचं नाही किंवा वेगळे जीवन जगायचं नाही. जे आहे ते आहे, कमी आहे तर कमी आहे. त्याच्यात कादंबरीमध्ये एक वाक्य आहे की लाचारी आली म्हणून विचार सोडायचे नसतात. ते वाक्य कित्येक लोकांना अपील करतात. गावातली जी मोठ चांगली माणसं, ज्याला सरपंच वगैरे आपण म्हणतो, ती माणसं जे आमच्या घरी चहा प्यायला येऊन अभिनंदन केलं, गावातला पहिला 10वी झालेला पोरगा, तेव्हा आईला वाटतं की माझं पोरगं काहीतरी करत आहे. आणि तेव्हा आईने असेल किंवा माझ्या मोठ्या भावानं सुद्धा कधी शाळेतून काढायची भूमिका घेतली. तुझा जो त्याचं ते वाक्य मॅडम, तुझा बोका जोपर्यंत घालतो तोपर्यंत शिक बाबा. बोका म्हणजे हृदयात जोपर्यंत तुझ्या शिक्षण आहे तोपर्यंत शिक, ही जी भावना आहे. आणि म्हणून आईचं जे स्थान आहे ते माझ्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण आहे की तिच्या संस्कारामुळे, तिने जे काय परोपकार केले त्याचेच आशीर्वाद असल्यामुळे मी काय म्हणून आईचं नाव अर्पण पत्रिकेमध्ये दिलेलं आहे. कर्ज चाललं होतं, सावकार दारात आले होते आणि सांगितलं होतं की उद्या 2-3 दिवसात पैसे नाही दिले तर जनावर 2-3 जनावर होती, ते जनावर सोडून घेऊन जायचे. पण ग्रामीण भागातल्या लोकांच्या दृष्टीने जनावर फार मोठा दागिना असतो किंवा फार मोठं प्रेम असतं त्यांच्या, पशुप्रेम असतं त्यांच्यावरती. आणि हे जर होणार असेल तर मी काय कमवलं, ही जी इब्रत नावाची गोष्ट असते किंवा इज्जत भावबंदकी काय म्हणली किंवा लोक पै पाहुणे काय म्हणते, पण कुणालाही न सांगता मला सायकल, आम्ही दोघं सायकल बसून गेलो आणि आईने बजरटीक नावाचा दागिना म्हटला. तेव्हा आई खळाला रडत होते आणि ते मी पाहिलं होतं की आईनं आपल्या संसारासाठी, प्रपंचासाठी दागिना मोडला आहे, जनावरांसाठी दागिना मोडला आहे. मला लाज वाटली पाहिजे, मी भविष्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे. अनेक प्रलोभन, अनेक शिक्षणापासून बाजूला जायची वेळ आली, पण तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर कायम राहिला. आणि तोच प्रसंग कादंबरीच्या शेवटी सुद्धा मी चित्तरलेला आहे की माझा पहिला पगार जो काय मिळाला त्याच्यातून आईने 1 तोळ्याची वजरटी मोडली, 1.5 तोळ्याची वजरटी करून आईच्या गळ्यात घातली आणि पेढीची वजरटी घालून आईने वाटली. हा एक प्रसंग आयुष्यामध्ये खूप हृदयद्रावक वाचकांना आवडतो आहे. सगळ्या गावभर एकच चर्चा की मामाचं पोरग शाळा शिकून मास्तर झालं असं म्हणते. आणि ह्या वाक्याने कादंबरीचा शेवट झालाय. पुढचं ह्याचं जे काय आयुष्य घडलंय ते निघाले नाहीये, ह्या वाक्याने कादंबरी संपलेली. खरं शिक्षक म्हणजे काय फार मोठी गोष्ट नव्हती किंवा मोठं पद पण नाहीये. तर ज्या परिस्थितीतून आलो, ज्या दरी खोऱ्यातून आलो, त्या दृष्टिकोनातून आईच्या दृष्टीने ते खूप मोठं पद होतं. आणि म्हणून गावभर चर्चा होती की भामाचं पोरग शाळा शिकून मास्तर झालं आणि तिनं खरं शेवट झालाय. आणि अनेक वाचकांना ते आवडत आहे सुद्धा. त्यांनी 11वी-12वी करताना किंवा 11वी-12वी नंतर मग D.Ed करताना जी असंख्य संकट झेललेली आहेत ना, ती वाचताना वाचताच आपल्या पोटात खड्डा पडतो. तर असं वाटतं की यांनी ती कशी झेलली असती, तर त्यांची काही तुम्ही कशी संकट आले आहेत तर तुम्ही कशी त्यावर मात केली ते सांगा. पहिली संकट जर माझ्या आयुष्यामध्ये कोणतं आलं असेल तर भाकरीचं, म्हणजे भुकेचं. 34 वय होतं. स्वदेशी मिल मुंबईमधनं एक गोरड नावाची व्यक्ती रिटायर होऊन गावाला आली होती. निवांत अशी होती, पोपटी व्यक्ती होती. त्यांनी सांगितलं
तू शाळा वगैरे सोडू नकोस हा का, ती माझ्याकडे झोपायला यायला लागली. सांगितलं तू खूप हुशार आहेस, तू शाळा सोडू नकोस. म्हटलं अण्णा अहो जेवायचा प्रश्न काय नाही म्हणजे जेवायचं काळजी करू नकोस. त्यांनी जा म्हणे कणकीतलं धान्य काढ आणि दळून आण. आम्ही त्या मक्याचे कण्या भरडून आणल्या आणि संध्याकाळी चूल पेटवली आणि त्यांनी मला कण्या कशा करून खायच्या शिकवल्या. कादंबरीमध्ये तसा उल्लेख केलाय. हरी गोरड म्हणून ती व्यक्ती आहे आणि गुळ एक आणला दुकानातून आणि त्याच्यावर एक 8 दिवस कालखंड काढला मॅडम. आणि मग खऱ्या अर्थानं हळूहळू भाकरी खावायची वाटायला लागली. किती दिवस कण्या करणार, परंतु गुरुजी मला रोज विचारत होते, नवे नवे डब्यामध्ये एक भाकरी माझ्यासाठी स्पेशल घेऊन यायचे आणि सांगायचं जा खाल्ली असली तर हे खा. खरं मी दुपारचा डबा नेतच नव्हतो. कण्या काय नेणार आहे, नेतच नव्हतो. ते गुरुजी अंतर्मनाने ओळखत होते आणि ते वर्गात बसून खायचो मी. आणि मग हळूहळू बायका कशा भाकरी बनवतात, मळतात कशा, उलटतात कशा, भाजतात कशा, हे सोन प्रेमाने शिकलो बाजूबाजूला जाऊन. आणि मग भाकरी जमायला लागली. मग खऱ्या अर्थानं संकटाला तोंड द्यायची भावना सुरू झाली. आणि मग अनेक संकट डीएड मॅडमनं जसं म्हटलं तर डीएडच्या काळामध्ये शिहवाणी ज्वेलर्समध्ये काम करावं लागलं, प्रार्थना हॉटेलमध्ये काम करावं लागलं. एक अडचणीचा प्रसंग आला तो एक खऱ्या अर्थानं सांगतो की डीएडला असताना कोल्हापूरला ऍडमिशन घेतलं आणि कपडे जे आहे ते व्हाईट पॅन्ट शर्ट आणि बूट्स असं कंपल्सरी होतं. आणि तेवढे काय माझ्याकडे पैसे नव्हते. ताराचंद ढोले नावाचा माझा एक मित्र आहे बारामतीचा, आम्ही दोघे जण आम्हाला दोघांना फक्त बाहेर काढायचे. असं 1 महिना आम्ही बाहेर उभं राहिलो, म्हणजे बिन लाजे झालो. लोक हसायचे आम्हाला की अरे काय येणार एवढं साधं पॅन्ट शर्ट आणि बूट घेऊन कशाला आले ते डीएडला. आणि मॅडम तेव्हा आम्हाला एका मित्राने सुचवलं की बाहेर गाड्यावरती फार स्वस्तात कपडे मिळतात. तर 30 रुपयाचं शर्ट, 30 रुपयाची पॅन्ट आणि 40 रुपयाचं बूट घेतलं. शर्ट प्रचंड ढगळा झाला आणि पॅन्ट प्रचंड टाईट झाली. आणि अशा वेशात आम्ही त्या कॉलेजमध्ये गेलो तर अख्ख्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या की बाबा आले कशी तरी पांढरे होऊन. तर हे आम्हाला तेव्हा काय वाटलं नव्हतं, पण आज ते जाणवतं की ते दिवस काय होते. मुलं मुली कॉलेजमध्ये असतात आणि आपल्याकडे बघताना विदूषकासारखा ते हसत होते. किंवा तो प्रसंग जो आहे शिवाजी मराठा बोर्डिंग, स्वस्तात राहायचं स्वस्तात खायचं, असा एक दृढ निश्चय आम्ही केला की मग प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग आहे. छत्रपती शाहू महाराजांनी प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय केली. खऱ्या शिक्षणाचं नांदी तिथून सुरू झालेली आहे. मग आम्ही 200 रुपयामध्ये खाणं राहणं याच्यामध्ये गेलो. आम्हाला माहित नव्हतं ते तिथं काय आहे. आणि तिथं जेव्हा गेलो तेव्हा कळलं की हे बालगुणगारांसाठी हॉस्टेल आहे किंवा अतिशय जे ह्याच्यातून आलेली मुलं आहेत, गरिबीतून आलेली सर्व जाती धर्माची मुलं असू द्या कसं असणार, जेवण स्वस्तात आहे ना, झोपायला आहे ना. मग आम्ही ताराचंद मार्कड आणि मी तिथे गेलो तेव्हा आम्हाला ते त्या टार्गेट मुलांबरोबर जमू नये. माझ्यावर रँकिंगचा प्रकार झाला. ते कादंबरीमध्ये तुम्ही वाचाल ते रँकिंगचा प्रकार जर ऐकला असता तर तुम्ही म्हणजे शाळा सोडून पळून गेला असता घरी. माझी केस रात्रीची कापली आणि टक्कल केलं माझं. संजय जाधव नावाचा माझा मित्र होता तिथं. आणि आम्ही परत जेव्हा माझे 2 मित्र परत आले तेव्हा सांगितलं अरे माझ्यावर असं झालं. मग खऱ्या अर्थानं आमच्या जो ग्रामीण बाल जागा झाला आणि म्हणजे विध्वंसक वृत्ती जागी झाली की अरे असं आम्ही काहीच केलं नाही. आणि मग खऱ्या अर्थानं मॅडम आम्ही एक टार्गेट पोरं म्हणून त्याला रात्रीचा झोपटून काढला आणि मास्टर गँग म्हणून आमच्याकडे ओळखायला लागले. म्हणजे आम्ही टार्गेटचा. आणि तेव्हा मला आठवायला लागेल आपण काय करतोय. पोलीस स्टेशनला गेलो, आमच्यावर केस झाली, चोरीचा आळ झाला, आपण काय करत आहोत, डीएडला आलोय आणि परिस्थितीसाठी कुठं बाहेर चाललोय याची जाणीव व्हायला लागली. आणि असा हा डीएडचा प्रवास कसा तरी का होईना पण पूर्ण झाला आणि अनेक संकटांना समोर तोंड देता आलं. त्यांनी एक ना 10वी नंतर 11वी 12वी मसाईवाडीपासून 14-15 किलोमीटरवरचं देवापूर म्हणून गाव आहे तिथे गेलं. तिथे मित्रांनी भाड्याने खोली घेतली. पण जेवण कुठून यायचं, गावाहून कोणतरी त्या तिकडे जाणारी एसटी असेल त्या एसटी मध्ये ड्रायव्हरच्या बाजूला खडक्यात बांधून भाकरी ठेवायचं घरात कोणीतरी. आणि मग बांधायचं कसा तर वडिलांचा नारिंगी रंगाचा एक पेटा होता त्याची एक भरती केली होती. मी ओळखायला यायला पाहिजे ना. जर स्टँडवर जायला उशीर झाला तर तो ते जेवण पुढे जायचं. मग कधी मिळायचं ते जेवण, संध्याकाळी ते एसटी जेव्हा त्यावरून परत यायची तेव्हा ते जेवण मिळायचं. मग कधी कधी ते ड्रायव्हर फेकून नाही द्यायचं. मग दिवसभर उपास. म्हणजे असे दिवस त्यांनी काढलेले आहेत त्यावेळेला. ते वाचताना आपल्याला खरंच असं वाटतं की कसा परिस्थितीतून माणूस जीवन येतो हे वाचून आपल्याला काळजात गलबलतो. अशा ठिकाणी आम्ही बसायचो अभ्यासाला देवापूरला असताना की ती एसटी लांबून माळरानावरून दिसेल आणि ती लाल परी ती दिसायची की आली एसटी. मग आम्ही पळत सुटायचो आणि स्टँडवरती जाऊन करायचो.
कधी कधी दुसरेच मित्र जेवण काढून खायचे. परंतु तो आमच्यामधला जो विविध जाती धर्माचे मित्र आम्ही एकत्र राहायचो ना, तो गोडवा राहायचा. जाऊ दे तुझं गेले ना तर माझं खा. ही जी एक मित्रामधून जी शिकता आला खूप मोठी गोष्ट आहे. पण अतिशय खडतर अशा या जीवन संघर्षामध्ये मित्र काहीतरी देव देतो ना, काहीतरी चांगलं प्लस, तर मित्र हे त्याच्या जगण्याचं भांडवल होतं. तर ते क्षण सांगा मित्रांनी तुम्हाला कसं साथ दिली आणि त्यामुळे तुम्ही कसे शिकला. मित्रांची तरी मॅडम नावं काढली तर 100 मित्रांची नावं होती. परंतु जे काय अतिशय महत्वाच्या वळणावर मित्र आली, महत्वाच्या प्रसंगाला मित्र आले. मित्र हेच माझं जगण्याचं खऱ्या अर्थानं भांडवल. आणि ती एका जाती जमातीचं नाही, विविध जाती जमातीचे मित्र, वडर समाजाचे असतील, वंजारी समाजाचे असतील, मराठा समाजाचे असतील, बौद्ध समाजाचे असतील, सगळ्या जाती धर्माच्या मित्रांमधून मी खरं इथपर्यंत प्रवास करून आलोय. ते मित्र जर ते ऐकत असतील तर त्यांना माझा खरा नमस्कार आहे की तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत, ऋण आहेत खऱ्या अर्थानं. पण एक महत्वाचा 1-2 प्रसंग सांगतो. ताराचंद ढोले आणि मी बीएडला शिकत असताना एक चहा मी दोघे जण करून प्यायचो. पैसेच नसायचे खिशामध्ये आणि आम्ही फार अपेक्षा धरायचो नाही. लगेच मुलांच्या ट्रिपा निघायच्या, पन्हाळगड निघायच्या, राधानगरी धरण बघायला निघायच्या आणि एन्जॉय करायला जायचे मित्र. जर श्रीमंत घरातले मित्र पैसे खिशात पॉकेटमध्ये असायचे आणि ते आमच्या समोरून जायचे की चला आज आम्ही इकडे चाललोय, इकडे एन्जॉयमेंट आहे, इकडे ट्रिप आहे. आम्ही आपलं मागं घ्यायचो, म्हणजे आपलं काम नव्हतं, ही कॉन्ट्री कोणी भरायची. पण त्या काळामध्ये मॅडम खऱ्या अर्थानं आमची जडणघडण झाली. म्हणजे बाका प्रसंग यावा पण त्यातून काहीतरी शिकावं. कोल्हापूरमध्ये ही कलानगरी आहे आणि तिथं अनेक साहित्यिक, अनेक लेखक, डॉक्टर आनंद यादव माझे ग्रामीण साहित्यिक आहे, चंद्रकुमार नलगे आहे, डॉक्टर विश्वास पाटील आहे, अशा लेखकांची व्याख्यान असायची आणि आम्ही त्यात असायचो व्याख्यान ऐकायचो, लोकांना भेटायचो. तर हा प्रसंग करत असताना मित्र हे जगण्याचं भांडवल कसं आहे सांगतो. एक प्रसंग सांगतो. कोल्हापूरमधला युवराज पाटील नावाचा एक माझा मित्र आहे की माझं बीएड सुटलं, 4 महिने परीक्षेला बाकी असताना वडिलांनी आत्महत्या करायचा प्रयत्न केला मॅडम. आणि पत्र आलं, आईचं पत्र आलं मला की उद्या परवा दिवशी जर तू कोल्हापूर मसूड गाडीने मला दिसला नाहीस तर तुझी आई पण तुला दिसणार. आग लागली तुझ्या शिक्षणाला, घरी ये. बाबांना फास घेतली. पत्र मी आजही जपून ठेवलंय, कादंबरीमध्ये त्याचा उल्लेख केला. आणि मी विधविग्न झालो. खानावळीचे पैसे भरत नव्हतो, जेवण बनवायचं होतं. आणि मग खऱ्या अर्थानं मी परत निघालो. आणि जेव्हा परत निघालो तेव्हा धनाजी तोरसकर आता कलेक्टर आहे, त्यांनी मला झोंबी नावाची कादंबरी हातात आणि वाच म्हटले. तो एक वाचक मित्र. आणि मी गावाला गेलो. खरं वडिलांनी फास घेतला होता परंतु ते फांदी मोडल्यामुळे वाचले होते वगैरे. आणि म्हटलं नको, शिकायलाच नको, जायचं. ते झोंबी बैलगाडीत बसून शेतावर जायचं, वाचत बसायचो, नकोच आहे. युवराज पाटील नावाचा मित्र होता, कोल्हापूरमधला गूळ व्यापारी किंवा ऊस कारखानदार, जरा बऱ्यापैकी त्यांचं होतं आणि त्याचा मी मित्र होतो. कारण त्याच्या सगळ्या असाइनमेंट वगैरे लिहिणं, पाठवाचन लिहिणं, ह्या सगळ्या गोष्टी मी त्याच्या करायचो. तोही मला तेवढाच म्हणजे जवळ करायचा. आणि त्याने विचारलं विरकर कुठे आहे, दिसत नाहीये, कुठे गेला तो. तर सांगितलं आहो त्याच्या अशाच वाटला. तेव्हा ते फोन बिल नव्हते, त्यामुळे त्यांना वाटलं की वडील गेलेच आहेत. म्हणून माझ्या मित्राला पैसे दिले आणि सांगितलं त्याला जा, त्याचं काय बरं वाईट झालंय का कळव, नसेल तर हे पैसे घे आणि त्याला घेऊन ये, इथून पुढचा मी खर्च करतोय म्हणून सांग. आणि ताराचंद ढोले घरी आला आणि मला गावावरून सांगितलं, आम्ही दोघे जण बाहेर गेलो, सांगितले बघ तुला जर हे सोडत नसेल तर आपण पळून जाऊया. का तर तुझा सगळा खर्च कोल्हापूरला युवराज पाटील नावाचा मित्र करणार. आणि खरंच आम्ही आई वडिलांना सांगितलं आम्ही जातोय म्हणून आणि आलो. 4 महिने माझा सगळा खर्च, मला कपडे सुद्धा चांगल्या पद्धतीचे घेतले. म्हणे अरे युवराज पाटलाचा मित्र आहे तो, असा काय गवळ्यासारखा राहशील. आणि केलं ते केलं. एवढंच नाही केलं मॅडम, तर जाताना एसटीचं तिकीट, मग कोल्हापूर ते मसूरचं एसटीचं तिकीट आणि एवढी पिशी भरून खाऊ गेला. 10 मित्र गोळा झाले होते. त्या माझ्या डोळ्यातून घराला पाणी सांगत होतं की मी यांच्यासाठी काय केलं आहे, यांनी माझ्यासाठी एवढं का करावं. आणि या मित्राला पुस्तक प्रकाशनाला मला 25 वर्षांनी फोन केला. तो आला होता. त्याला आणि सगळ्याच मित्रांनी ज्यांनी मला मदत केली त्यांना खऱ्या अर्थानं सलाम आहे की त्यांच्यामुळेच मी इकडे आहे आणि हेच माझं भांडवल आहे. खानावळीचं बिल थकलं तेव्हा मित्रांनी काय युक्ती केली. हॉस्टेलमध्ये तुम्ही ते कसं जेवण सांगितलं उद्यापासून नाही तुम्ही यायचं. मात्र हॉस्टेलमध्ये परवानगी नव्हती की स्टोव पेटवायचे नाही, काय करायचं नाही म्हणून परवानगी नव्हती. मग मी मित्रांना सगळ्यांना सांगितलं काय करूया. ते दोघे ते काय करायचे, दोघे जेवण आणायचे, दोघांचं जेवण जास्त वाढून आणायचं आम्ही 3 जण खायचो. हे हळूहळू काही एका मित्र त्यांना सांगितलं की ती एवढे कशी काय खायला लागले, दोघे जण एवढे कसे काय जेवण घेऊन चालले.
मग कुणीतरी त्यांना कळलं की त्यांचा एक मित्र खोलीत आहे, तो जेवतो तिथं. आणि मग त्यांनी पुन्हा ते बंधन आणलं त्यांची. आणि मला स्वयंपाक हाताने येत होता. मग काय करूया, त्या मित्रांनी सांगितलं आम्ही जेवायला गेलो तो बाहेरून कुलूप लावतो, तो आज स्वयंपाक कर. मग गावावरून स्टोव आणला, पीठ कटवाल, ती काय माझ्या हातची कला होती, मला भाकरी बनत होत्या. आणि स्टोव आज पेटवायचो आणि भाकऱ्या करायचो आणि जेवायचो. ते येईपर्यंत सगळं सावरून बिवरून स्टोव खाली टाकून वगैरे द्यायचो. आणि एक दिवशी रंगी हात सापडतो. कदम रेक्टर म्हणून आहे, मला आजी आठवतात. दरवाजा वाजवला आणि कोण आहे, काय शिस्त या. मला अंग थरथर कापत होतो, कारण आता हे मला काढून टाकणार. आणि उघडलं, सर म्हणतात स्वयंपाक करतोय, तुला परवानगी आहे का, बिछाना आजच्या आज बाहेर टाकायचा. आणि खरंच माझा बिछाना बाहेर टाकला. आता म्हटलं पुन्हा शिक्षण सुद्धा सगळ्याचे सगळे मित्र त्यांना भेटायला गेले आणि सांगितलं साहेब विरकरांचा तेवढा बिछाना बाहेर टाकायचा नाही, मी बाहेर जातो, कारण हा जर आता गेला तर साहेब घरीच आहे. अशा पद्धतीची मित्रांची एक मैत्री जी असते, म्हणजे माझ्याच नाही बऱ्याच जणांच्या आयुष्याच्या वाट्याला आलेली असते ती. आणि ती माझ्या वाट्याला आली. त्या मित्रांनी मला तिथं सहारा दिला आणि दिवस काढले. आणि त्याच हॉस्टेलमध्ये मला आदर्श विद्यार्थी म्हणून सुरेशराव साळुंखे जेव्हा आमदार होते, त्या आमदारांच्या हस्ते माझा सन्मान केला की झाडून बिडून अख्खं हॉस्टेल काढायचं. मला काय वाटायचं नाही, साहेबांचं ऑफिस पण झाडायला लागलो, कारण साहेब स्वयंपाक करायला परवानगी द्यायला लागली म्हणून. आणि सुरेशराव साळुंखे मला पुरस्कार देऊन गौरवण्यात आला, त्याचाही मी फोटो आज जपून ठेवला. हॉस्टेलमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी 15 किलोमीटर डोक्यावर ट्रक घेऊन पावसात भिजत गेलेले. आणि रात्रभर दुसऱ्या दिवशी ते उघडणार ऑफिस, रात्रभर वारांड्यात पावसात भिजत कोपऱ्यात बसलेला नागू विरकर. नंतर अनेक योगासनं, कबड्डी, अनेक खेळांमध्ये सगळ्या प्रथम क्रमांक मिळवला. तेव्हा याच माणसाला सगळी मुलं वीरकर बक्षीस घेताना सगळा असा ग्रुप जेव्हा तेव्हा त्यांना आठवले कोण, तर ते आपले पोळ गुरुजी, की पोळ गुरुजीमुळे आपण इथे आज आहोत. शिक्षणामुळे नवीन दृष्टी आली होती त्यांच्याकडे. आणि तेव्हा त्यांनी समाजाकडे, समाजाच्या आपल्या व्यथा वेदना ह्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्या. तर कसं वाटलं त्यावेळेला तुम्हाला ते पेंडपाळचं तुमचं जीवन? मॅडम, माझं बालपण मेंढरांच्या पाठीमागे गेलं तेव्हा मला काहीच वाटलं. पण जेव्हा डीएडला कोल्हापूरला गेलो ना, अनेक साहित्य वाचली, उबरा वाचली, झोंबी वाचली, नांगरणी वाचली, क्रांतवीर वाचलं, गोतावळा वाचलं, झाडाझडती वाचली, तेव्हा एक सामाजिक भान आलं होतं. आणि जेव्हा डीएड नंतर मेंढराकडे जायची वेळ आली तेव्हा मी खरं साहित्य हे समाजाचं प्रतिबिंब आहे. आणि समाजाचं प्रतिबिंब जेव्हा साहित्यात उठतं तेव्हा तो समाज कळतो. आणि मला ती आत्मभान आल्यामुळं त्या मेंढरांबरोबर रोज नवं गाव नवी चूल करत मी भावांबरोबर फिरत होतो. मी जास्त डिटेलमध्ये सांगणार नाही, कारण कादंबरीमध्ये तुम्हाला ते वाचायला मिळेल. कसलं माहित नाही, ढेकळ आहे, सड आहेत, काटे कुठे आहे, ते झाडायचं, तिथंच करायचं. पुन्हा तिथं कुठं विहीर शोधायची, तिथं कुठं सरपणा शोधायचं, 3 दगडाची चूल पेटवायची. वाऱ्यामध्ये चूल पेटती नाही पेटती, पण बिचारीला धाक की संध्याकाळी येणाऱ्या माणसांना जेवण बनवायचं आहे. आणि ते त्या परिस्थितीत ते जेवण बनवणं हे सगळं मी डोळ्यानं पाहत होतो. आणि जेव्हा अंधार पडल्यानंतर या सगळ्या चुली पेटायच्या ना, तेव्हा त्या चुलीकडे जो मी मेंढर राखत येताना पाहायचं दमनाचा, हेच ते मसाई समाजातली भटकी विमुक्त अगोदरची ती तांडे होते, तशीच ही लोक आहेत. आणि यांचं जगणं प्रचंड आहे. त्या कुशीवरच असणारं प्रेम असेल की हे सगळं मी उघड्या डोळ्यानं पाहत असताना काही टिपणं काढत होतो किंवा त्याच्याकडे डोळसपणे पाहत होतो. आता जे तिथले जे मित्र माझे होते, आता मी जरी कॉलेज केलेला पोरगा होतो तर ते मला मास्तर म्हणायचे सगळे. अहो मास्तर हे असंच असतंय सगळं. त्यांच्या अंगाचा वास यायचा मला. ते 2-2, 3-3 दिवस आंघोळीच करायचे नाही. का करायचे नाही तर ते पाणी मिळायचे नाही. एक घागर घोड्या बांधलेली, ती प्यायला पुरे येईल का, भांडी धुवायला पुरे येईल का, काय कोण आंघोळीला पेशेल तुम्हाला पाणी. एखादी विहीर ओढा दिसला तर आंघोळ करायची. त्यांच्या अंगाचा वास यायचा. तुमच्या अंगाचा वास येतो म्हणजे थांबा आमच्या अंगाचा वास बंद होईल. आणि कसं काय व्हा, तर मलाही 2-3 दिवस आंघोळ मिळालं नाही. माझ्या अंगाचा वास आल्यावर त्यांच्या अंगाचा वास बंद झाला. आणि मग लक्षात आलं आता बंद झाला. पण मी मात्र ती माझी जी चांगली सवय होती, विहीर गाठायचो, साबण लावून आंघोळ करायचो, दात घासायचो, त्यांना ती हळूहळू सवय लागली. न कळायला लागलं की अरे हे चांगलं आहे. आणि ती माझे मित्र बदलायला लागले. आणि तू जसं गावाच्या जवळ वाढा जाईल ना, तसं एका चित्रपट करमाळा म्हणून गाव आहे, करमाळा सोलापूर जिल्ह्यात. तर तिथं म्हटलं चला कोरोना आपण चित्रपट पिक्चर बघायला जाऊया, सिनेमा बघायला जाऊया. तर ते मेंढपाळ कोरोना काय माहित नव्हतं. मी त्याचा लीडर. आणि आम्ही हातात काट्या बॅटऱ्या घेतल्या आणि गेलो थिएटरमध्ये. पिक्चर बघितलं, त्यांना प्रचंड आवडला. आणि हे वेगळं काहीतरी वेगळंच आहे.
आणि मग ते प्रत्येक गावाला एक म्हणायचं, मास्तर आज कसं काय जायचं का आपल्याला? असं करता करता उस्मानाबादावरती आम्ही तर जातो हे कळल्यानंतर गावात दुसरी मंडळी आहे आणि आखे नावाचा गोविंदाचा चित्रपट लागला होता. तो प्रसंग पुस्तकात वाचा तुम्ही. तर ते प्रचंड त्यांना कुतूहल, ते थिएटरमध्ये नाचायला लागले, त्यांना मला कंट्रोल करावं लागलं, थोडी व्यसनाधीन झाले होते. पण हे जे त्यांच्या दृष्टीने कुतूहल होतं हे जगणंच वेगळं होतं. आणि मी जेव्हा खरं मेंढराचा वाडा सोडला तेव्हा ते अक्षरशः रडायला लागले, मास्तर आम्हाला कितीतरी गोष्टी तुम्हाला, हे रेडिओ जयराडा कंपनीचा रेडिओ बरोबर नेला होता. ते म्हणायचं न्यायचे नाही, ते पुढारी म्हणायचे का, तर आपण श्रीमंत असं दाखवायचं नाही, मग शेतकरी आपल्याला बसवणार. तर हे मेंढपाळच्या पाठीमागे गेल्यानंतर मेंढक्यामध्ये सुद्धा किती माणुसकी असते, त्यांनी किती माणसं जपलेली असतात. तो खिल्लार आहे, तो प्रत्येक गावात जाईल की तो त्यांना चहा पाणी मान सन्मान, भांडण करायला लहान पोरांना तर शिवी दिली, कानाखाली मारले तरी बोलायचं नाही, कारण पुढच्या वर्षी आपल्याला इथे यायचं आहे. मारझोड जरी झाली तर सहन करणं, सोसणं काय असतं किंवा निसर्गावरचं प्रेम काय असतं ते खऱ्या अर्थानं मला कळलं. आणि मग त्या कादंबरीमध्ये सगळं निसर्गावरचं प्रेम असेल, रात्रीचं ते जागरण करायचे, लांडगं विंडगं येईल, चोर येईल म्हणून पहारे करायचे आणि मी ते पहाऱ्यामध्येच अभ्यासाला बसायचो. तोही प्रसंग मॅडम मी आता याच्यामध्ये खरं सांगतो, जो प्रसंग फार जहरीली आहे, माझ्या जीवाशी कळला. यदा कदाचित मी मेलो बरं असतो. मेंढराच्या वाड्यावरती मी के सागरचा ठोकळा घेतला होता निवड मिळण्याच्या परीक्षेसाठी आणि मी वाचत होतो. मग रात्रीचं पहाऱ्याला बसल्यावरती तो दिवा लावायचा, रॉकेल चिमणीमध्ये ओतायचं, त्याच्यामध्ये दिवा लावून तो वाचत होतो, अशी गोंगडी बाजूला घेऊन वाचायचं. तर एका गणित सोडत असताना बराच वेळ झाला, मला 12, 12:30, 1 वाजले असेल काय माहित नाही मला. आणि 2-4 बेडक्या त्या उजेडामुळं, फक्त माझा उजेड असल्यामुळे ती बेडक्या चिलट बरोबर आली आणि ते बेडक्या खाण्याला नाद जो आहे तो बाहेरून अंधारातून आलेला मला दिसलाच नाही. मी पुढे वाचत असताना त्या नागाने त्या बेडकी खायला झडप मारली, तेव्हा अख्खा वेटोळा माझ्या पुस्तकावर पडला आणि माझा हात झिंजरला, घाबरलो आणि ती रॉकेलची बाटली सांगली, अंतरून पेटला, मोठा जाळ झाला, अख्खी मेंढरं भुजून गेली आणि मग सगळी वाड्यातली लोक झाली, काय झालं काय झालं काय झालं. तर मी सांगितलं की साप इथं आला होता आणि बघता तो साप असा हळूहळू चालला होता. त्या लोकांनी ते मग घालवला, धुसकून लावला आणि तो प्रसंग जेव्हा बघितला तेव्हा आमची बहीण म्हणाली, जळून पडलं ती शाळा आणि तुझा अभ्यास, पाणी सुद्धा मागू दिलेलं नसतं, कारण 4-4 किलोमीटर कुठेही गाव नव्हतं, कुठेही दवाखाना नव्हता. हा प्रसंग एक मेंढपाळांच्या जगण्यामधला माझ्या कायम स्मरणात राहणारा खूप हृदयद्रावक असा आहे. त्या लोकांचं निसर्गावरती एवढं प्रेम असतं, तेही व्यक्त करतो की आकाशातल्या चांदण्या, तुम्ही घड्याळ काय बघताय, ते वाजलं किती कुठं आलंय, ते तिकाटनं कुठं आलंय, ते सकाळची चांदणी कुठं आली, बरोबर सांगणार किती वाजले अंधारामध्ये. किंवा आकाशात आलेले ढग पाहून, या ढगांचा आकार पाहून, विजांचं चमकणं पाहून, गडगडटणं पाहून पाऊस येईल की नाही, कुठं येईल, किती येईल, एवढं प्रचंड ज्ञान. किंवा औषध उपचार, झाडांचं औषध, जनावरांवरती, माणसावरती एवढे उपचार. त्या मेंढ्याच्या डिलिव्हरी, आता माणसाची डिलिव्हरी काय, मेंढराची डिलिव्हरी काय सांगितली, सगळ्या मेंढरांची कोकरी ती काढतात, बाया पुरुष सगळे हाताने काढतात, कोकऱ्यांची डिलिव्हरी करतात. जर एखादं कोकरू अडकलं तर आता आपण काय करतो, सर्जन, डिलिव्हरी सर्जन करतो, सिझरिंग करतो. ते लोक असे ब्लेड हातामध्ये पकडतात आणि आतले एक पार्ट त्याचा कापून ते मेलेलं कोकरू बाहेर काढून मेलीला मोकळं करतात. एवढे ते काय सर्जनच आहे म्हणावं लागतील, डॉक्टरच आहेत म्हणावं लागतील, एवढं ज्ञान त्या मेंढपाळामध्ये आहे. किंवा जगण्याचं आत्मभान, की कुणाशी कसं बोलावं, किती बोलावं, किती कसं जगावं, ते खरंच त्यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून मला खरं कादंबरी लिहावी अशी वाटली. थोडा उशीर झाला मला लिहायला, पण मी मांडली. वाचकाने प्रचंड असा प्रकारचा प्रतिसाद दिला, उदंड असा सहकार्य समाजाच्या बांधवांनी सुद्धा आणि सगळ्याच वाचक वर्गाने दिलेला आहे. ही कादंबरी वाचून आपल्याला बरंच कळतं की या लोकांचं काय जीवन होतं आणि याचं ना प्रेम, मुक्या प्राण्यांवरचं, ह्या मेंढरांवरचं प्रेम, बैलांवरचं प्रेम आणि त्यांचं तुमच्यावरचं प्रेम, याबद्दल सांगा. खरं काय म्हणतात ना, लळा लावेल तसं आहे, वात्सल्य हे लळा लावेल तसं आहे. त्या मेंढरावरती एवढं प्रेम असतं त्या मेंढपाळांचं की शिट्टी मारली तर शिट्टीची जी धून आहे त्या धूनवरनं आपल्याच मालकानं मारली ती बरोबर. एवढी ताकद त्यांच्यामध्ये बॉन्डिंग झालेलं असतं. एका मेंढीचा आवाज काढला की ती एकच मेंढी बरोबर पळून गेली, तेवढं त्यांचं त्या आवाजाचं त्यांचं मिश्रण झालेलं असतं. एक प्रसंग सांगतो. तो जो खऱ्या अर्थानं बडूद नावाचा बैल होता आमचा,
वडिलांनी फास गेल्याचा मागाचा प्रसंग मी सांगितला. मी खरंच कोल्हापूर गाडीने बसलो, उतरलो आणि रस्त्याच्या बाजूलाच बाजरीची पेरणी चालू होती. बैल आबा हाणत होती, आई बसली होती, माझी वाट बघत बसली होती. मी गाडीतून उतरलो आणि लगा पळत गेलो. आईने कडकडून मिठी मारली, कारण आई एवढा मोठा प्रसंग आला होता की हा नवरा मेला असता, माझं कपाळ पांढर झालं असतं, पोरं मला काय म्हणले असते. मी आल्यानंतर खूप रडली, आबा पण रडली आणि आम्ही रडत असताना मी एक उच्चार केला होता. त्याच्यात ते काय की डोंगरा एवढ्या आबाला मिठी मारल्यानंतर आभाळ टेंगणं झालं होतं. हे विधान वाचकांना एवढं हृदयद्रावक झालं. आणि हे सगळं प्रसंग बैल बाजूला पाहत होता. घरचाच बैल होता, आमच्या गाईचाच बैल होता. वडून फार प्रेमानं आबानं पाळला होता. सगळं आवाज वडून आणला आणि मी आलो म्हटल्यानंतर मी त्याच्या शिंगामध्ये हात घातला. असं थोडंसं बोलतात अक्षय तो एवढी मोठी जीभ काढून मलाच आठवत होता हा प्रसंग. खऱ्या अर्थानं पशुप्रेम किती असते की तोही सांगत होता की असू दे, हेही दिवस जातील, उद्या चांगले दिवस येतील, रडू नका. आणि त्या डोळ्यातून त्याच्या घराला पाणी सांगत होतं. असं एक पशुप्रेम. किंवा कोकरे, त्या याची मेंढरांची कोकरे, ते लघवी करतील की संडास करतील की हे बघत नाहीत. मेंढपाळ काकेला उचलून घेणार किंवा झोपायला बरोबर घेणार, पालामध्ये घेणार, पाऊस पडत असेल तर, आणि त्यांच्याबरोबर झोपणार. हे पशुवरती प्रचंड प्रेम. हे प्रेम हे साहित्यामध्ये कधीतरी यावं. बंदरवाडीच्या माध्यमातून व्यंकटेश माडगुळकरांनी ते आणलं होतं. पण अधिक मी जे जगलो होतो, भोगलो होतो, अनुभवलं होतं, ते साहित्यामध्ये उतरवण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न केलेला आहे. म्हणजे भाकरी सोडताना, भाकर सोडताना जर ते मेंढीचं पीठ जवळ आलं तर पहिल्या भाकरीचा तुकडा त्याला द्यायचा, त्याला जवळ घ्यायचं आणि त्याचं पोट भरल्यावर मग आपण खायला सुरुवात करायची. अजून एक प्रसंग आहे. ते मला बऱ्याच वाचकांनी फोन केला होता. एक वाक्य आहे. मी कोल्हापूरला शिकायला चाललो होतो. मिसरूक फुटली होती, तारुण्याची चिन्ह आईला दिसत होती. आईला कळतं पोरगा आता तरुण झालेला वगैरे. आणि आईने एक वाक्य कादंबरीच्या 4थ्या प्रकरणामध्ये उच्चारलेलं आहे की नागू, तू आता शहरात चाललायस, पोरं पोरी तुम्ही एकत्र असाल, तू आता वयात आलायस, कुणाच्या पोरीला काही म्हणू नकोस. हे वय म्हणजे लोण्याचा गोळा आणि विस्तवासारखं असतं, ते कधी विरगळे सांगता येत नाही. हे विधान बऱ्याच लोकांनी मला कॉल करून सांगितलं की हे विधान किती मोलाचं आहे. म्हणजे निरक्षर आई सुद्धा किती एक मोलाचा संदेश सल्ला देते. मेंढ्यांचा आपल्याला फक्त काय उपयोग माहितीये, लवकर मेंढ्यांपासून मिळते, नंतर ते दूध काय आपण पिते पण औषधी असतं ते दूध, किंवा भुकेसाठी. ते त्याबद्दल खऱ्या अर्थानं बालपण जे आहे आणि सगळंच मी अभ्यासलं जे आहे आणि त्यातच जगलो आहे, त्यामुळे मला माहिती आहे. त्या काही लोकांना एवढंच माहिती आहे की एवढे जण म्हणतात तुम्ही लोकर कशी विकता. ती लोकर म्हणजे कवडी मोल असते. ती लोकर ह्या मेंढपाळांची चालत नाही किंवा फार मोठी किंमत येते अशी माहित नाही. बरोबर ना खताळ साहेब? आमचे वकील साहेब आहेत, या सगळ्या मंडळींनी जगलेले आहेत, पाहिलेले आहेत, माहित आहे. मदने साहेब आहेत. तर लोकरीला फार किंमत नसते. त्याची जी पिल्लं असतात ते 3-4 महिने सांभाळले की ती मांसासाठी विक्रीला येतात. आणि ती जी फिरणारी जी जनावर आहेत ते अनेक वनस्पतींची पालं खातात. अनेक वनस्पतींचा रस त्यांच्या पचनशक्तीतून रक्तामध्ये मिसळला असतो. त्यामुळे ती एक चांगल्या पद्धतीचं पौष्टिक असतं. विशेष म्हणजे मेंढीचं जे दूध आहे, निद्रानाशावर गोळ्या खायची गरज नाही. निद्रानाशावर गोळ्या खायची गरज नाही. हे एमडी डॉक्टरांनी सिद्ध केलेलं आहे की मेंढीचं दूध कमी निघतं. दूध कास एवढी छोटी असते, एक तो एवढे 2 वाटीभर निघतं. पण मेंढीचं दूध आणि बाजरीची भाकरी खाऊन असं मागं जरी सरलं ना तरी 10-15-20 मिनिटे डोळे झाकल्याशिवाय राहतात. निद्रानाशावर रामबाण उपाय. आता ते सगळ्यांना मिळणार नाही, म्हणून त्याचं तूप लोक मोठ्या प्रमाणात वापरतात. आम्ही ते वापरतो. आम्हाला आमचे मेहुणे वगैरे अजून मेंढपाळ व्यवसाय करतात, बहीण व्यवसाय करते, ते देतात, आम्ही ते वापरतो. तर ते निद्रानाशावर अतिशय रामबाण उपाय आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि हेडाम ही कादंबरी जरूर नक्की वाचा.